नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी मॉर्निंग वॉक साठी डोंगरावर गेला आहात का? किंवा तुमच्या शाळेला सुट्ट्या लागल्यावर मित्रांबरोबर तुम्ही कधी डोंगराची चढाई केली आहे का? आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशाच पाठाबद्दल शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे गिर्यारोहणाचा अनुभव. काय नाव आहे या पाठाचे? गिर्यारोहणाचा अनुभव. चला तर मग बघूया या पाठात असे काय आहे. शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन ही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. बघा, आता इथे एक मुलगा आहे ज्याचे नाव ईशान आहे. आता हा पोरगा काय म्हणतोय? तो म्हणतोय की त्याच्या शाळेला सुट्टी लागणार होती, पण तो या सुट्टीला कसं घालवणार? व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे खेळ तर तो रोजच खेळणार होता. शिवाय त्याला रोमांचक कथा वाचण्यात विशेष गोडी नव्हती. ईशान विचार करू लागला. यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. आता जेव्हा ईशान विचार करत होता, त्याला वाटत होते की ही सुट्टी आपण काहीतरी नवीन करावे. या सुट्टीत आपण काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे ज्याने आपला कंटाळा नाहीसा होईल. पण खूप वेळ विचार केल्यानंतरही त्याला कळतच नव्हते की सुट्टी कशी घालवायची. तेवढ्यात त्याला दिलासा देणारा एक ईमेल आला. ईमेलमध्ये उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्याला संस्थेने त्यांच्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. तोच ईमेल ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेळच लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांची ईशान बरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. खरं तर ईशानला गिर्यारोहणाचा विशेष आवड होती. गिर्यारोहण आता याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला जणू त्याचे वेडच लागले होते. त्याने त्याच्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला होता. त्या संस्थेत त्याने उत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षणातून गिर्यारोहणाबद्दल सगळ्या बारीक सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे काही मित्रही त्याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात ईशान बरोबर भागी घेतला होता. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या.
त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत. ईशान आणि त्याच्या साथीदारांना गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक वाटत होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या मित्रांना साथ घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे व सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत. उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्वच मित्र फार खुश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती. आता जेव्हा उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश ईशानने वाचला तेव्हा तो फारच खुश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती त्याचे मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षमला दिली. ते सर्व मित्र खूपच खुश झाले. ते जसे सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच बघत होते. पहाडावर जाण्याची तयारी त्यांनी शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच केली होती. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते. आता बघा, जेव्हा त्यांच्या शाळेला सुट्टी लागल्याबरोबरच सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला जाऊन पोहोचले. वाटेत जेव्हा त्यांनी उंच उंच पहाड बघितले तेव्हा ते फार उत्साहित झाले होते. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेनिअरिंगच्या साह्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. जेव्हा गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटले तेव्हा ईशान आणि त्याचे मित्र खूपच उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून असा निश्चय केला की माउंटेनिअरिंगच्या साह्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जायचं. गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते. गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे म्हणजे काही सोपी गोष्ट तर नव्हती. खूप कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचले. गंगोत्रीला पोहोचल्यावर आपला सर्व थकवा विसरून खूपच उत्साहित झाले. पण गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते खूपच दुःखदायक घटना होती. पहाडामधून आलेले ढग आकाशात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. धोकादायक पाण्याच्या प्रवाहामध्ये मंदिर परिसरच नव्हे
तर हॉटेल्स, धर्मशाळा आणि दुकाने उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे बरीच घरे आणि गेस्ट हाऊस त्यात वाहून गेले होते. या अपघातात बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने भयानक रूप धारण केले होते. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्फुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. या अपघातात आपल्या नातेवाईकांना गमावल्यामुळे लोक उंदके देऊन रडत होते. जमीन खचण्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, पण इथे तर त्यांना सगळं काही गमवावे लागले होते. ईशान व त्याच्या साथीदारांनी हे सर्व पहाडावर पाहिले. त्यांच्या अंगावर काटेच आले आणि त्यांचा गिर्यारोहणाबद्दल सर्व उत्साहच नाहीसा झाला. ते ही स्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिली. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिळेल. दुसरा, अचानक भुकेने त्रासलेल्या मुलाने त्याच्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिली. त्याच्या वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किटाच्या पुड्याची किंमत विचारली तेव्हा दुकानदार म्हणाला की एक बिस्किटाच्या पुड्याची किंमत 100 रुपये आणि पाण्याच्या बाटलीची 200 रुपये. दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? दुसरा हॉटेल मालक तर एक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. ईशान आणि त्याचे साथीदार दुकानदारांची मनमानी बघून हैराण झाले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किटाच्या पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयांची पाण्याची बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? ही तर सरळ लूटमारच आहे. मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, दुकानदार रागाने म्हणाला. दुकानदार रागाने ईशान व त्याच्या साथीदारांना म्हणाला, मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर याच भावात वस्तू मिळतात. ज्याला घ्यायचे असेल तर तो घेईल. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेली फळे,
बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. ईशान आणि त्याचे साथीदार गप्पच बसले. त्यांनी अडचणीत असलेल्या यात्रेकरूंना मदत केली. प्रथम जखमी यात्रेकरूंवर उपचार केले, त्यांना औषधे दिली आणि मलमपट्टीही केली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यात त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेले बिस्किटे आणि फळे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेल सारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? संध्याकाळ झाली. ईशान आणि त्याच्या साथीदारांना खूप भूक लागली होती व आरामाची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक घरासारखे हॉटेल दिसत होते. ते तिथे मोठ्या आशेने गेले. त्यांनी घरमालकाला म्हटले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न व रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली मिळेल का? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला. दुकानदार रुक्ष स्वरात म्हटला, हो, पण जेवणासाठी 10,000 रुपये आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल बर का? ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. ईशान काय म्हणाला, पण काका, खोलीचे भाडे आणि जेवणाची ही किंमत फार जास्त आहे. मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर. जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील? तेव्हा घरमालक म्हटला, मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही ना. जरा विचार कर. जर रात्रभर उघड्या आकाशाखाली झोपावे लागले आणि भूक लागल्यावर जेवण मिळाले नाही तर काय हाल होतील तुम्हा सर्वांचे? तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार जेव्हा आपापसात विचार विनिमय करत होते, तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. काही जण त्यात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून त्यांची मदत करायला गेले. घरात राहणारे लोक देवदारच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगलाच अनुभव होता, कारण त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. एका जाड मजबूत दोरीच्या साहाय्याने तो खाली उतरला आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्या बरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरूही केले होते. ती रात्र ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावरच घालवावी लागली. त्यांनी त्यांच्या बरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्यात त्यांची कोणतीच गैरसोय झाली नव्हती. या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि सेनेने बचाव कार्य सुरू केले होते. सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर गिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. सकाळ झाल्यावर आसपासच्या जंगलातून ईशान व त्याच्या मित्रांनी लाकडे गोळा करून आणली व आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी हा एक संकेतच होता. नशिबाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आला व पहाडाच्या वर गिरट्या घालू लागला. हवाई दलाच्या काही जवानांनी अडकलेले यात्रेकरू व ईशान आणि त्याच्या साथीदारांना पाहिले. हेलिकॉप्टर पर्यंत यात्रेकरूंना पोहोचवायला ईशान व त्याच्या साथीदारांनी हवाई दलाच्या जवानांना मदतही केली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. सर्वांना सुरक्षित ठिकाणी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले होते. जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना समजले तेव्हा त्यांनी त्यांची प्रशंसा केली. एवढेच नाही तर त्यांनी या मुलांना वीर पदक भेटावे अशी शिफारस राष्ट्रपतींकडेही केली. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते फार खुश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. तिकडे ईशान व त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित आपापल्या घरी पोहोचले तेव्हा ते फारच खुश झाले. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्या नेहमी लक्षात राहणारा होता. तर मित्रांनो, या पाठातून आपण हे शिकलो की आपण ही दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. आजच्यासाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, जर अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याने तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.